नमस्कार सर्वांना, मी सहदेव कांबळे. बालन्याय अधिनियम 2015चा मी अभ्यासक आहे. आज आपल्याला दत्तक प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्यायची आहे. बरेच कपल्स दत्तक बालकांना घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतात. याच्यामध्ये प्रामुख्याने जो कारा रेग्युलेशन आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला सर्वप्रथम जर एखाद्या बालकाला दत्तक घ्यायचं असेल तर कारावरती आपल्याला आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संबंधित पालक जे कपल्स आहेत त्यांना 2 ते 3 वर्षे साधारणतः इतका वेळ कालावधी लागतो. त्याच्यामध्ये एखादं बालक त्यांना रेफर झाल्यानंतर संबंधित बालक रिझर्व करण्यासाठी त्यांना पुढील प्रक्रिया करावी लागते. तत्पूर्वी याचे आपले पात्रतेचे निकष जे आहेत, बालक दत्तक घेण्याचे पात्रतेचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये एकल व्यक्ती असेल, पालक असेल, तो देखील बालक दत्तक घेऊ शकतो. दोन्ही कपल असतील तरी ते दोन्ही घेऊ शकतात. याच्यामध्ये वयानुसार पात्रताचे निकष असतात की किती वयामध्ये कोणत्या वयाचं बालक त्यांना मिळेल याचा हे कारा रेग्युलेशन 2022च्या अमेंडमेंटमध्ये सर्व उल्लेख केलेला आहे. यापुढील जी डिटेल्समध्ये प्रक्रिया जी आहे तर ती आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला मी ते सांगणार आहे. तत्पूर्वी सर्वजण या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जर एखाद्या स्पेसिफिक बालकांच्या कायद्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी कमेंटमध्ये एक विषयाचं मला हे कमेंट करा. त्याच्यानंतर मी पुढील व्हिडिओ त्या अनुषंगाने देखील बनवण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू सर.